चला, मला वाटतं काल आपण तिथं थांबलो होतो, तिथून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. मला वाटतं सगळे जॉईन झालेले असतील, वही आणि पेन तुमच्या सोबत असेल. कालचा प्रश्न तुम्ही सोडवला हे असेल, मला वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला आलंच असेल. तरी मी थोडंसं आता 1 मिनिटाचं उत्तर नेमकं काय ते आपण बघूया आणि पुढचा जो नवीन घटक आहे त्या घटकाकडे आपण जाऊया. काय होतंय का, समद्विभुज त्रिकोण, मला वाटतं प्रश्न दिसत असेल, नसेल तरी कालचा दिसत असेल. मी प्रश्न वाचतो. एका समद्विभुज त्रिकोणाच्या शिरोकोणाचं माप 2x आहे, तर उरलेल्या माप किती, असा प्रश्न होता. मला वाटतं प्रश्न सोपा आहे. उदाहरणार्थ हा एक समद्विभुज त्रिकोण आहे. आता या समद्विभुज शिरोकोणाचं म्हणजे हे जो शिरोबिंदू, या कोणाचं माप 2x आहे असं गृहीत धरा, आहे तिथं दिलेलं. आणि ही बाजू समद्विभुज म्हणजे सारखी आहे. जर या दोन बाजू सारख्या, तर या दोन बाजू समोरील होणारे जे कोण आहेत, तर लक्ष द्या, या दोन बाजू समोरील हा कोण आणि हा कोण समान मापाचा आहे. समान मापाचा आहे म्हणजे काय, तुमच्या एक लक्षात आलं असेल. समजा उदाहरणार्थ हा जर 50चा असेल, तर मला या दोन कोणाची बेरीज तर माहिती असेल किती येऊ शकते. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती, 180. 180 मधून जर हा कोण वजा केला तर हे दोन कोणांची बेरीज येऊ शकते. मग मी काय करतो, 100, आता इथं माप तसं काही दिलेलंच नाही, 80 90 असं काही माप दिलं नाही, म्हणून थोडंसं कन्फ्युजन होतंय. मग काय करायचंय, तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180. मला वाटतं लाल मध्ये स्पष्ट दिसतंय का काळ्यामध्ये स्पष्ट दिसतंय, काळ्यामध्ये का लाल मध्ये, दोन्ही मध्ये दिसते. बरं, मग आता 180 अंश वजा 2x असं जर आपण केलं तर ह्या दोघांचं माप येईल. आता मला सांगा, 180 अंश वजा 2x यातून जर हा कोण वजा केला तर ह्या दोन कोणांची बेरीज येते. पण त्यामध्ये प्रश्न काय, प्रत्येकी कोणाचं माप किती, म्हणजे काय, ह्या दोन कोणाची बेरीज ही वजा केलं का हे दोन कोणाचं माप आलं. त्या दोन कोणाचं माप आल्यानंतर आपल्याला जर दोन जर समान कोण असतील तर याला भागिले 2 करावं लागेल. तुमच्या एक लक्षात आलं तर इथं असं कुठं नाहीये. तुम्हाला हे थोडं उत्तराच्या जवळ वाटतंय, पण मुद्दामच ते गुगली सारखं दिले. मग आता करायचं कसं, तर याच्यातून जर कॉमन बाजूला काढले आपण, 180 वजा 2 1 आणि 2, याच्यातून जर 2 बाजूला काढा तर इथं 2 येईल, इथं 90, इथं वजा 1 राहील आणि खालचा हा 2. मला वाटतं दिसतंय, किंवा मग मी बरं चला, असं होतं का नाही, 180 अंश वजा 2x हे बेरीज येईल भागिले 2. याच्यातून आपण काय केलंय, याच्यातून 2 बाजूला केले, याच्यातून जर 2 बाजूला केले तर खाली काय राहतं, 90 वजा 1 भागिले हे 2. हे 2 ना 2 जर कॅन्सल केलं तर मला वाटतं इथं कुठं उत्तर तुमच्या असं लक्ष देईल का, हा पर्याय क्रमांक 2. इथं थोडं उत्तराच्या असं जवळ गडबडी गेल्यानंतर हे वाटतं उत्तर, पण हे उत्तर नाही. चला, मला वाटतंय इथपर्यंत आपण आलो होतो. आज आपल्याला कालचं थोडंसं एक 10 मिनिट आपण रिव्हिजन करू का, नेमकं एक्झॅक्ट आपण काल काय पाहिलं होतं, आणि कालच्या नंतर आपण थोडंसं पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर मी थोडेसे स्लाइडला बॅक जातोय, आपल्याला एक्झॅक्ट मागं काय पाहिलंय आपण, कारण आज थोडासा कालच्या सारखाच भाग बघणार आहोत, पण तरीही आपण नेमकं काल काय काय पाहिलंय ते बघायचं. मला वाटतंय आपण फास्ट थोडंसं घेऊया. मला एक थोडीशी रिकामी स्लाइड आली का मी थांबणारच आहे. हा, आता काल काय काय घेतलंय ते बघूया आपण. काल आपण त्रिकोणाची बेसिक कन्सेप्ट पाहिली होती का, कशाला म्हणायचं त्रिकोण, बरोबर. म्हणजे काल आपण, आता मी लिहितो, काल काय काय पाहिलं होतं आपण. एक तर त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचं घटक, त्रिकोणाचं क्षेत्र वगैरे पाहिलं होतं, जे कॉमन होतं. त्या त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 कोण असतात वगैरे असं. त्यानंतर आपण त्रिकोणाचे प्रकार पाहिले होते. कशा कशावरून प्रकार पाहिले होते, बाजूवरून 3 प्रकार पाहिले होते, समभुज, समद्विभुज आणि विषमभुज, हे 3 बाजूवरून प्रकार पाहिले होते. त्यानंतर कोणावरून 3 प्रकार पाहिले आपण, लघुकोण त्रिकोण, काटकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण. आणि त्यानंतर मी मिक्स केलं होतं, पण हे 6 त्रिकोण लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, जर कोण त्रिकोणाचा कोण दुभाजक जर असेल, त्रिकोणाचा कोण दुभाजक, तर मग ते कोण दुभाजक, उदाहरणार्थ जर असा त्रिकोण असेल आणि यांचे जर कोण मी असे दुभागले, तर तुम्हाला एक बिंदू मिळतो. आणि त्याच बिंदूला आपण काय म्हणलं होतं, आंतरमध्य. विशेष म्हणजे या त्रिकोणाचे 3ही कोण दुभाजक एक संपाती असतात. एक संपाती म्हणजे एकाच बिंदूमध्ये असतात, बरोबर. आणि मग या आपण
जे तीनही कोनदुभाजक मिळतात ना त्याला आपण म्हणलं होतं आंतरमध्य. काय म्हटलं होतं? आंतरमध्य. आता जरा हा लघुकोन त्रिकोण आहे. आता आंतरमध्य म्हणजे काय? जर तुम्ही इथून वर्तुळ स्पर्श करून गेलं तर हे वर्तुळ असं स्पर्श आंतरवर्तुळ असं स्पर्श करते. मग तुम्ही काटकोनही काढा, यालाही असं स्पर्श करील ते, याचे कोन दुभाजक म्हणजे काढे तुम्ही तर बरोबर. त्यानंतर तुम्ही विशाल कोन काढा, हा कोन दुभागला, दोन कोन जरी दुभागले तुम्ही तरी तुम्हाला ते सफिशियंट होऊन जातं बरोबर. आणि मग हा कोन इकडे दुभागला जाईल असा, आणि मग हे झालं. तुमच्या एक लक्षात आलं असेल का या तिन्ही चे बिंदू आंतरमध्ये तिन्ही त्रिकोणात कुठं असतो? त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं? त्यानंतर आपण पाहिलं होतं की त्रिकोणाच्या जर बाजू असतील, बाजूचे जर लंब दुभाजक काढले, म्हणजे आपण तिसरा प्रकार पाहिला होता. हा पहिला त्रिकोणाचा, नंतर प्रकार दुसरा, नंतर हा, नंतर आपण बाजूचे लंब दुभाजक काढले. बाजूचे लंब दुभाजक, बाजूचे लंब दुभाजक म्हणजे काय? उदाहरणार्थ हा जर त्रिकोण असेल, ही बाजू, याच्यावर मला लंब काढायचा या बाजूला, म्हणजे तो कसाही निघू शकतो ना असा. या दोन बाजूवर झाला, आता या बाजूवर जर लंब टाकला असा, म्हणजे इथं कोण कितीचा असला पाहिजे? 90-90चा कोण तयार झाला पाहिजे. असं ज्यावेळेस आपण काढतो, मग आता हा लघुकोन त्रिकोण आहे, तुम्हाला काटकोन त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक काढायचे, विशाल कोन त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक काढायचे, आणि लंब दुभाजक काढल्यानंतर तीही एकाच बिंदूत येऊन मिळतात. म्हणजे काय? तीही एक संपादित असतात. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण या पाठामध्ये कोणाचे दुभाजक काढणार आहेत, बाजूचे लंब दुभाजक काढणार आहेत, शिरोलंब काढणार आहेत, आणि मध्यगा काढणार आहेत. चार गोष्टी आपल्याला त्रिकोणात काढायच्या असतात. या चारही एक संपाती असतात, म्हणजे एकाच बिंदूमध्ये येऊन मिळतात. फक्त त्या बिंदूला काय नाव आहे तेवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे. म्हणजे काय? जर कोन दुभाजक असेल तर आंतरमध्य असं म्हणतो, बाजू असेल तर आपण त्यांना परिकेंद्र म्हणतो बरोबर. आणि जर लंब असतील, शिरोलंब असतील, आज ते आपण काढणार आहोत. आज लंब आणि मध्यगा काढून मग आपण कसोट्या काढणार आहोत बरोबर. तर आता हा लघुकोन आहे. लघुकोन त्रिकोणामध्ये जर बाजूचे लंब दुभाजक काढले तर त्याचं जे सेंटर आहे त्याला आपण परिकेंद्र म्हणतो. ते कुठे मिळतंय आपल्याला? तर ते मिळतंय त्रिकोणाच्या आंतरभागात. काटकोनाचं जर काढलं का नाही तर ते मिळतंय तुम्हाला कर्णावर. कुठं मिळतंय? कर्णाच्या मध्यभागात. नीट लक्षात ठेवा. आणि विशाल कोनात जर विशाल कोन त्रिकोणात जर हे काढलं ना तर ते तुम्हाला मिळणार आहे बाह्य भागात. म्हणजे हा जर बाजू नाही, इथं कुठेतरी तो बाह्य भाग होईल आणि तिथं तुम्हाला केंद्र परिकेंद्र मिळेल. आता हे माहितीसाठी हा प्रश्न आहे बरोबर. आज आपल्याला काय काढायचंय? तर आज आपल्याला शिरोलंब काढायचंय. शिरोलंब म्हणजे काय? हे बघा, कालची स्लाइड होती, परिकेंद्र कुठं कुठं असतंय ते होतं. काय होतं परिकेंद्र? लघुकोन त्रिकोणात कुठं असतंय? आंतरभागात बरोबर. विशाल कोन त्रिकोणात बाह्य भागात असतंय, आणि काटकोन त्रिकोणात कर्णाच्या मध्यबिंदूवर असतंय. त्यानंतर आपण त्रिकोणाचे आंतरकोन पाहिलं होतं, रेषे जोडीतील कोणच्या संदर्भात. त्रिकोणाचा बाह्य कोन पाहिला होता. आता बाह्य कोनाची थोडीशी कन्सेप्ट परत मी थोडीशी घेतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. काय? आंतरकोनाशी जोडीशी कोण होईल? त्रिकोणाची एक बाजू वाढेल, जो त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीचा कोन करतो. म्हणजे कसा? हा जर त्रिकोण असेल, इथं त्रिकोण संपला, एक बाजू मी जर वाढवली, याच्या आंतरकोनाशी जर हा रेषीय जोडीचा कोन करतो, हा, म्हणून हा याचा काय झाला? बाह्य कोन. मग तसंच ही जर बाजू वाढली तर हा सुद्धा आंतरकोन म्हणजे बाह्य कोन होईल. म्हणजे एका त्रिकोणाच्या शिरोबिंदूपाशी 2 होतात, म्हणून टोटल किती होतात? इथं 6 होतात बरोबर. हा प्रकार पाहिला. आणि याचा एक आपण गुणधर्म पाहिला होता. काय गुणधर्म पाहिला होता? याचं माप कोणा इतकं असतंय? या दोघांच्या कोणाच्या बेरजी इतकं असतंय. म्हणजे काय? एखाद्या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजी इतकं असतंय. म्हणजे ह्या बाह्य कोनाचं माप या कोनाची जर बेरीज केली तर या दोघांची जेवढी बेरीज येते तेवढीच याची बेरीज, याचं माप येतं. इथपर्यंत आपण पाहिलं. त्यानंतर मग याच्यावर काही प्रश्न सोडवले होते आपण काल बरोबर. त्यानंतर
त्रिकोणाचा हा एक गुणधर्म आहे का त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. तो 6वीला गुणधर्म झालाय, त्याच्यामुळे आपण रिपीट करण्यात काही त्याचा अर्थ नव्हता. आज त्रिकोणाच्या वेगळा गुणधर्म पाहणार होता, काल आपण तो त्रिकोणाचा गुणधर्म पाहिला नव्हता. या गुणधर्मावर काही प्रश्न येतात म्हणून हा बघायचा आहे. काय प्रश्न असतो मी तुम्हाला म्हणलं होतं का गुणधर्मावर एक प्रश्न असतो. आता गुणधर्म काय पाहिजे समजून घ्या. गुणधर्म खूप सोपा आहे. का एखादा जर त्रिकोण दिला, मला वाटतंय असा त्रिकोण काढला, जर मी कोणत्याही दोन बाजूंची बेरीज केली, गुणधर्म काय पाहिजे समजून घ्या. म्हणजे समजा ही एक बाजू आहे एक आणि ही बाजू दोन, त्या दोघांची जर मी बेरीज केली ना, ही एक तिसरी बाजू आहे. तर या तिसऱ्या बाजूपेक्षा ह्या दोघांची बेरीज जास्तच भरायला पाहिजे. भरतच आहे, तुमच्या लक्षातच आला असेल ही बाजू आहे आणि ह्या दोघांची एकत्रित बाजूची लांबी जास्तच असायला पाहिजे. 2 आणि 3 ची बेरीज जर केली तर ती 1 पेक्षा जास्त असायला पाहिजे. 1 आणि 3 ची बेरीज केली तर ती 2 पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजे काय, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही उरलेल्या तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमीच मोठी असली पाहिजे. आणि जर असं नसेल तर तुम्हाला त्रिकोण काढताच येणार नाही. बरोबर, त्रिकोण काढता येणार नाही म्हणजे काय बघा, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन माप, जसं उदाहरणार्थ मी असं म्हणलं, मी थोडस हे 1 1 2 जर आपण म्हणतो ना, आता मी नंबर बाजूच ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा मी इथं ही दिलं 5 7 बरोबर आणि ही 6 घेऊन टाकतो. आता आपण बघूया काय झालंय, या दोघांची बेरीज करून बघू किती आली. 5 आणि 7 ची बेरीज 12. 6 पेक्षा मोठी आहे का, नक्कीच आहे मोठी. या दोघांची बेरीज करू, 6 7 ची आली 13, या 5 पेक्षा मोठी का, आहे मोठी. 6 आणि 5 ची बेरीज करू, ती किती येते, म्हणजे 11 येते. ती 7 पेक्षा मोठी का आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येतो. असं असेल तरच त्रिकोण काढतो. आता मी एक बाजू थोडीशी ट्विस्ट करतो, म्हणजे कसं, इथं मी असं करतो, समजा मी ही बाजू दिली 4 आणि ही बाजू दिली मी 2. असं त्रिकोण आकृतीत नाही पण असं दिलंय आणि सांगितलं हा त्रिकोण तुम्हाला काढता येईल का. तर बघा या दोघांची बेरीज करून पाहू. ह्या दोघांची बेरीज बघा, 4 आणि 7 ची बेरीज किती येते, 11. यापेक्षा मोठी आहे, ओके, काही अडचण नाही. या दोघांची बेरीज करा, 7 आणि 2 ची बेरीज किती येते, 9. 4 पेक्षा मोठी आहे, ओके. आता यांची करून पहा, 4 आणि 2 ची बेरीज किती आली, 6. या बाजूपेक्षा मोठी यायला पाहिजे ती, पण येत नाही. याचा अर्थ हा त्रिकोण मला काढताच येणार नाही. म्हणजे काय, कोणत्याही दोघांची बेरीज केली तर ती तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी झाली पाहिजे, तरच तो त्रिकोणाची रचना आपल्याला करता येते. म्हणजे तो त्रिकोण आपल्याला ड्रॉ करता येतो, कागदावर काढता येतो. आणि असं जर नसेल तर त्रिकोण काढता येत नाही. हा त्याचा गुणधर्म. दोनच गुणधर्म आहे त्या पाठामध्ये. कोणते, का त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि हा दुसरा. बस, काय दुसरा कोणता आहे, का त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज उरलेल्या बाजूपेक्षा मोठीच असते. आता त्याच्यावर आपल्याला गणित आहे. हे बघा, गणित तुम्हाला दिसत असेल, मला वाटतंय तुम्ही गणित बघा, गणित सोडवा. एक 10-20 सेकंद मी तुम्हाला देतो. आता प्रश्न काय बघा, त्रिकोणाचा या गुणधर्मावर असा प्रश्न आला होता, 2018 ला प्रश्न आला होता. परीक्षेतलाच प्रश्न घेतलाय आपण, का प्रश्न नेमका कसा आलाय. 2018 साली हा प्रश्न आला होता. काय, पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची माप दिलीत. त्यांनी हा एक त्रिकोण काढायचा, 4 त्रिकोण दिलेत. कोणत्या मापावरून, आता प्रश्न वाचताना थोडासा नीट वाचायचा, नेमकी रचना करायची का नाही करायची सांगितलंय ते वाचायचंय. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचला तर त्याचं उत्तर. इथं प्रश्न काय सांगितलंय, मापावरून त्रिकोण रचना होणार नाही. होईल कधी, जर दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल तर. आणि होणार कधी नाही, जर दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी भरली तर होणार नाही. मग आता आपण तुम्हाला बेरीज करावं लागेल. आता काय करायचं, सगळ्यात सोपं सांगतो. ज्यावेळेस पॉईंट आहे ना, तुम्हाला मुद्दाम असा गुगली प्रश्न दिला का तुम्ही पॉईंट मध्ये थोडेसे कन्फ्युज व्हायला पाहिजे, म्हणून तसं दिले. एखादा पर्याय जर जुळत नसेल तर मग आपण पॉईंटची बेरीज करू, पण तत्पुरती अगोदर आपण पूर्णांकाची बेरीज करू. 5 आणि 4 किती झाली, 9. याच्यापेक्षा मोठी आहे, बरोबर. 4 आणि 7 11, याच्यापेक्षा मोठी आहे. या दोघांची बेरीज केली, ह्या दोघांची बेरीज, आता यांची दोघांची बेरीज करू. 7 आणि 5 म्हणजे याची रचना करता येते, बरोबर. म्हणजे हे पर्यायचं नाही. आता इथं बघा, 7 आणि 3 10, ओके, याच्यापेक्षा मोठी. 5 आणि 3 8, याच्यापेक्षा मोठी. 7 आणि 5 12, म्हणजे याची रचना करता येते. इथे या 4
आणि 3. आता थोडस इथं नीट लक्ष देऊन बघा काय होतंय. 4 आणि 3 ती बेरीज, हा पर्यायाकडे थोडस लक्ष द्या. कोणता हा पर्याय? 4.2, 3.4 आणि 5. हे काय म्हणलं, सध्या फक्त पूर्णांकाची बेरीज करा. 4 आणि 3 7. इथं तर नेमकं 8 यायला पाहिजे, याच्यापेक्षा मोठी यायला पाहिजे होती, पण येत नाही. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? मग आता ज्यावेळेस असं वाटतंय का नाही, तर मग आता पूर्णांकाची बेरीजच करून बघा. 7.6 हे येतंय आणि 8.5 म्हणजे ही तर मोठी बेरीज आहे. म्हणजे याचा अर्थ हाच पर्याय आहे का ज्या पर्यायात आपल्याला त्रिकोणाची रचना करता येणार नाही. एवढा सिंपल प्रश्न होता. फक्त तुम्हाला गुणधर्म माहिती जर असेल ना, तर हा प्रश्न सोपा होता. की काय गुणधर्म आहे आता जो झाला तो. चला आता असाच पर्यायचा आपण दुसरा एक गणित घेऊयात. मला वाटतं हे तुम्ही सोडवायचं. सोपं आहे. काय खाली पर्याय त्रिकोणाच्या बाजूची मापे दिली आहेत. आता बघा, आतापर्यंत आहे ना, त्रिकोण काढता येणार नाही, त्रिकोण काढता येणार नाही. पण उद्या चालू एखादा प्रश्न असा येऊ शकतो, तर पर्यायच तुम्हाला ही जर सवय लागलेली असेल का मग कोणता पर्याय जुळत नाही तोच द्यायचा. पण इथं जर गुगलीच केली आणि असं केलं का त्रिकोण काढता येईल, प्रश्नाची भाषा चेंज झाली का कोणता त्रिकोण काढता येणार आहे असं जर लिहिलं आणि 3 पर्याय चुकीचे असतील आणि एक पर्यायामध्ये तो गुणधर्म जुळत असेल, तर मग नेमकी भाषा काय प्रश्नाची ते समजून घ्या. आता काय त्रिकोण काढता येणार नाही म्हणजे तो जोडला नाही पाहिजे. 4 आणि 7, 4 आणि 3 7 याच्यापेक्षा मोठा आहे. 9 याच्यापेक्षा मोठा आहे. तिन्ही पर्याय, तिन्ही साईडची बेरीज करून बघायची. म्हणजे कसं बघा, मी एक पर्यायाची बेरीज करून दाखवतो तुम्हाला. या दोघांची बेरीज करा. 4 आणि 3 7 याच्यापेक्षा मोठी आहे. ओके. 6 आणि 3 9 याच्यापेक्षा मोठी आहे. या दोघांची बेरीज केलेली आहे. या दोघांची केली, आता ह्या दोघांची करा. 6 आणि 4 10 याच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे पर्याय याच्यात त्रिकोण आपल्याला काढता येतो. इथे या 6 आणि 4 10 याच्यापेक्षा मोठी आहे. 6 आणि 4 9 ही बी मोठी, हा बी पर्याय आहे बरोबर. इथे या 4 आणि 2 ही झाली 6 आणि इथं 7 आहे म्हणजे हाच पर्याय. मला वाटतं पहिल्याचं उत्तर तिसराच पर्याय होता आणि याच्यातही तिसरा झाला. ओके. हा एकदम सोपा प्रश्न या गुणधर्मावर येतो. आता मला वाटतं काल हा प्रश्न आपण सोडवला होता, त्यामुळे आज काय रिपीट करण्यात त्याचा अर्थ नाही. आणि काल तुम्हाला हे दिलं होतं. तर आता याचं उत्तर आपण आजच्या याला सोडलंय, तर आज आपण शिरोलंब बघणार आहोत. शिरोलंब म्हणजे काय? का शिरोबिंदूतून लंब काढायचा आहे समोरच्या बाजूवर. एवढं सिंपल आहे. म्हणजे काय, जर त्रिकोणाचा असा असेल ना, तर हा जर त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे, या त्रिकोणात 3 शिरोबिंदू असतात. समोरच्या बाजूवर लंब टाकायचा आहे. लंब टाकायचं म्हणजे काटकोन करायचा आहे. या बाजूने या बाजूवर लंब टाकायचा आहे आणि या शिरोबिंदूतून या बाजूवर लंब टाकायचा, या शिरोबिंदूतून या बाजूवर लंब टाकायचा. हा जो पॉईंट आहे ना, त्याला लंब संपात म्हणतात. काय म्हणतात त्याला? लंब संपात बिंदू. लंब संपात बिंदू झालंय. तर आता पुढं, आता तुम्हाला तिन्ही त्रिकोण काढायचे आणि त्यांचे शिरोलंब काढायचे. नीट लक्षात ठेवा. ते शिरोलंब तुम्हाला, आता उदाहरणार्थ याचा शिरोलंब तुम्हाला मध्येच भेटलाय लंब संपात बिंदू, बरोबर. पण आता मी जर काटकोन काढला, नीट लक्ष द्या फक्त. आता काटकोन जर काढला, याचे मला शिरोलंबातून समोरच्या बाजूला लंब टाकायचा आहे. इथून मला या बाजूला लंब टाकायचा आहे, तो इथं जमेल. आता थोडस नीट लक्ष द्यायचं. या शिरोबिंदूतून मला या बाजूवर लंब टाकायचा आहे. हा ऑलरेडी लंब पाडलेलाच आहे ना, म्हणजे इथं भेटेल हा लंब. आणि या बाजूवरून म्हणजे या शिरोबिंदूतून याच्यावर लंब पडेल, मग तो कुठे भेटेल? इथंच. म्हणजे तुम्हाला तिन्ही बिंदू तुम्हाला इथं भेटले. दिसतंय? म्हणजे जिथं काटकोन होतो ना, काटकोनामध्ये ज्या ठिकाणी काटकोन होतो त्याच ठिकाणी येऊन ते भेटतात. म्हणून याचं स्थान कुठे आहे? काटकोन होणाऱ्या शिरोबिंदूवर. आणि तुम्हाला जर विशाल कोन तुम्ही काढला, लक्ष ठेवायचं काय का बिंदूचं स्थान नेमकं कोणत्या त्रिकोणात कुठे आहे यावर माहिती वाचा प्रश्न असू शकतो, बरोबर. म्हणजे येऊ शकतो असं. आता शिरोलंबावर शक्यता प्रश्न नसतो, फक्त काय स्थान कुठे आहे तेवढा येऊ शकतो.
आता सगळ्यात महत्वाचा आहे मध्यगा. मी तुम्हाला वाटलं तर मध्यगा काय करतो इथं थोडंसं एक्सप्लेन करून देतो, तो डायरेक्ट प्रश्न आलाय. मध्यगा काय नेमकं? आता बरेचशी मुलं शिरोलंबात आणि मध्यगात गोंधळ करतात. हे पहा, शिरोलंब वेगळा आणि मध्यगा वेगळी. कन्सेप्ट थोड्या समजून घ्या. इथं शिरोलंबाची आपण विचार करूया आणि इथं मध्यगाचा विचार करूया. आता एक मध्यगाचा गुणधर्म आहे तेवढाच परीक्षेत येतो, मध्यगा म्हणतो मी इथं. आता तुमच्याला असेल मध्ये म्हणजे नेम मधला भाग आणि का शिरोबिंदूतून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडायचा. लक्षात येते मी काय सांगतो ते? इथं काय करायचं होतं, शिरोबिंदूतून लंब टाकायचा होता, तो बाजूवर कुठे बी पडू. लक्षात येते तुमच्या? शिरोलंबातून सरळ काटकोन करायचा होता समोरच्या बाजूवर, तो कुठेही पडू द्या, काहीच अडचण नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ इथून हा जर इथं येत असेल असा, किंवा आपण थोडासा आता बघा ना, मी काटकोनच घ्या ना गरीब, किंवा हाच कोण राहू द्या, बरोबर. याचा समजा हात इथं पडलाय, किंवा मी याचा थोडासा याचा हटवतो डायरेक्ट, याला थोडा वेगळ्या याचा हे करू, म्हणजे आपण थोडं समजून घेऊ येता येईल तुला. समजा मी असा त्रिकोण काढला, हे असा, हा, मला या शिरोबिंदूतून या बाजूवर लंब टाका. कुठं पडेल लंब? इथून सरळ तरी साडी पाहिजे ना, इथं पडेल. तुमच्या एक लक्षात असं, ही बाजू मोठी आहे आणि ही बाजू, आता इथं या, इथं काय करायचंय तुम्हाला, शिरोबिंदू बाजूचा मध्यबिंदू यांना फक्त जोडायचे. तो काटकोन होईल अथवा होणार नाही आपल्याला माहिती नाही, कोणताही कोण असू शकतो तो. इथं या बाजूचा मध्यबिंदू बघायचा आहे आणि इथं शिरोबिंदू पकडायचा आहे आणि ते जोडायचं. या बाजूचा शिरोबिंदू आणि या बाजूचा मध्यबिंदू करायचा आणि याला कनेक्ट करून टाकायचा. बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल का, मध्यगा त्रिकोणाच्या सगळ्या मध्यगा एक संपाती असतात. म्हणजे काय, एकाच बिंदूमध्ये येऊन मिळतात. तुमच्या लक्षात आलं असेल का, आपण सगळंच त्रिकोणाच्या संदर्भात आपण जेवढं काही काढतो ना ते एकाच बिंदूत येऊन मिळतात. म्हणजे तुम्ही कोण दुभाजक काढा ते एकाच बिंदूत मिळतात, लंब दुभाजक काढा एकाच बिंदूत मिळतात, शिरोलंब काढा एकाच बिंदूत मिळतात, मध्यगा काढा एकाच बिंदूत मिळतात. म्हणून सगळे संपाती असतात, फक्त त्यांना नावं वेगवेगळी असतात. आता याचा जो बिंदू आहे, मग या बिंदूला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं गुरुत्व मध्य किंवा मध्य संपात, असं बी नाव आहे त्याला, मध्य संपात बिंदू असंही म्हटलं जातं, मध्य संपात बिंदू. पण सगळ्यात सोपा शब्द काय, गुरुत्व मध्य. आता मध्यगाची गुणधर्म फक्त लक्षात ठेवायचा. काय गुणधर्म आहे, आता त्याच्यावर प्रश्न येतात गुणधर्म का, जेव्हा आपण मध्यगा काढतो का नाही, आता नीट समजून घ्या गुणधर्म काय. ही मी गुणधर्म काढली मध्यगा, मी थोडीशी आकृती तुम्हाला दिसते. तर मग आता ही जी मध्यगा आहे, ए बी आणि सी हा जो त्रिकोण आहे, याच्या मी 3 मध्यगा काढल्यात. मध्यगाचा गुणधर्म काय बघा, जो बिंदू असतो का नाही गुरुत्व मध्ये, हा त्या मध्यगाला 2:1 प्रमाणात दुभागतो. काय, 2:1 या प्रमाणात दुभागतो. नीट समजून घ्या काय म्हणतोय मी. हा जो बिंदू असतो का नाही, ही जी मध्यगा दिली उदाहरणार्थ ही मध्यगा, आता मग तुम्ही म्हणणार तर 2 कुणीकडे घ्यायचं आणि 1 कुणीकडे घ्यायचं, बरोबर. आता मी याला नाव देतो, वाटलं तर ए बी सी झालाय, तर मग आपण याला नाव देऊ पी क्यू आर. एपी या मध्यगाचा विचार करू, एपी एखादा वाटलं तर हा पॉईंट इथं ओ देऊ. आता तुमच्या लक्षात आलं असेल एपी मध्ये 2 तुकडे दिसतात तुम्हाला, 2 भाग दिसतात, एक एओ आणि एक ओपी. मग आता याच्यात नेमका 2 कोणता आणि 1 कोणता, तुमच्या सहज लक्षात आलं असेल, हा 1 आहे आणि हा 2 आहे. ध्यानात धरायचं, शिरोबिंदूकड असतो का नाही तो 2चा भाग असतो आणि बाजूकडचा भाग 1चा असतो. म्हणजे ह्या शिरोबिंदूतून जर या बाजूवर म्हणजे बाजूकडे गेलाय तर हा 2चा भाग आहे आणि हा 1चा भाग आहे. ह्या बिंदूतून इकडे गेलाय, हा 2चा भाग आहे आणि हा 1चा भाग आहे. लक्षात, मध्यगा तर जो गुरुत्व मध्य बिंदू आहे, मधला बिंदू, तो त्या मध्यगाला 2:1 या प्रमाणात दुभागतो. दुभागतो म्हणण्यापेक्षा विभागतो, बरोबर. आता या
धरतोय. मला वाटतं समजलंय का मी काय म्हणतोय तुम्हाला? म्हणजे कोणताही त्रिकोण जर दिला आणि त्याच्या जर मध्यगा काढल्या, त्याच्या जर मध्यगा काढल्या तर ती मध्यगा कशी विभागली जाते? उदाहरणार्थ मी एक मध्यगा काढतो. हा मी त्रिकोण काढलाय. मला या शिरोबिंदूतून या मध्यगावर इथं हे असं जोडलं. हे सगळं जोडावं लागेल असं, तरच आपल्याला मध्यबिंदू येईल ना. मग मला काय सांगायचंय का, हा जो बिंदू आहे शिरोबिंदू या बाजूकडून या बाजूकडे गेला तर हा असतो 2चा भाग आणि हा असतो 1चा भाग. तुमच्या लगेच दिसतंय हा असतो 2चा आणि हा असतो 1चा. आता याच्यावर प्रश्न कसा आहे पहिले समजून घेऊ. आपण प्रश्न सोडवूया म्हणजे तुमच्या द्या. चला प्रश्न असा आहे बघा, रिकाम्या जागा भरायच्या तुम्हाला. दिसतोय हा प्रश्न? दिसते ना? झूम करायची गरज? प्रश्न असा आहे, त्रिकोण एबीसीचा जी हा मध्यांग संपाद बिंदू आहे, मध्यगाचा संपाद बिंदू. तर आता त्यांनी आता ही तुम्हाला आकृती दिली बरोबर. आकृतीमध्ये काय आर जी म्हणजे ही आर जी ना 2.5 आहे. किती आहे? 2.5 आहे हे अंतर. तुमच्या लक्षात आलं असेल का, हा एक शिरोबिंदू आहे. या शिरोबिंदूतून ही मध्यगा गेली. शिरोबिंदूकडचा भाग तर दुप्पट असतो याच्या 2:1 म्हणजे कळतं ना. जर हा 2 असेल तर हा 1 असेल, हा 4 असेल तर हा 2 असेल, हा 10 असेल तर हा 5 असेल, किंवा हा 5 असेल तर हा 10 असेल असं, हा 15 असेल तर हा 30 असेल असं प्रमाण. मग आता हा 2.5 आहे म्हणजे हा कितीचा पाहिजे? तुम्ही उत्तर द्यायचे पटपट. इथं हे तिन्ही जागा तुम्हीच भरायच्या, ही जागा बरोबर. आता मी फक्त सांगितलंय तुम्हाला, तुम्ही सांगायचे नंतर उत्तर. आता बीजी कुठे? हे बीजी. बीजी किती आहे? 6. तर मग त्यांनी सांगितलंय बी क्यू टोटल किती? म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हे काढल्यानंतर हे काढावं लागेल आणि त्याच्यानंतर त्या दोघांची बेरीज करावं लागेल. जर हा 6 असेल, आता बघा हा शिरोबिंदू आहे म्हणजे हे अंतर जर 6 असेल तर याच्या निम्म अंतर हे असते 2:1 प्रमाणे ना. मग टोटल याची बेरीज येते म्हणजे हे 3 आणि बी क्यू मध्ये ह्या दोघांची बेरीज येईल 9. हे जर 2.5 असेल तर हे काय असेल? दुप्पट असेल. जी सी म्हणजे 5 असेल हे. आता हे एपी 6 आहे, हे बघा हे एपी 6 डायरेक्ट इथपर्यंत. तर मग त्यांचं म्हणणं असं आलंय हे आणि हे ए जी आणि जीपी किती असेल बघा. आता आता तुम्हाला नीट समजून घ्या. आता हे कसं काढायचं? 2:1 प्रमाण म्हणजे काय? किती हिस्से करावे लागतात आपल्याला? 2 आणि 1 3. 3 हिस्से करायचे. 2 हिस्से शिरोबिंदूकडे द्यायचे आणि 1 हिस्सा बाजूकडच्या साईडला द्यायचा. मग मला जर 6 जर असेल तर या 6चे 3 हिस्से किती असतील? 2 म्हणजे 1 भाग 2चा असेल. याचा अर्थ 2 भाग जर मला या शिरोबिंदूकडे द्यायचा असेल इकडं, तर तो किती द्यावा लागेल? 4 आणि बाजूकडचा असेल 2. लक्षात आलंय? म्हणजे हा 4 आणि हा 2 याच्या दुप्पटच पाहिजे हे बरोबर. मला वाटतं हा प्रश्न खूप सोपा होता. आता आता आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या बघणार आहोत. आता हे एकरूपता काय, कसोट्या काय, हे शब्द काय ते थोडस समजून घेऊ आपण. एकरूप कशाला म्हणायचं आणि मग ते नेमकं कसं असतो त्रिकोणी एकरूप ते बघणार आहोत. त्यासाठी मी माझ्याकडे 2 त्रिकोण आहेत, दिसतंय? हे पहा ते इराजीने तयार केलेत. हा एक त्रिकोण दिसतो तुम्हाला, ए बी आणि सी. छोटे म्हणजे एकदम बारीक अक्षरात आहेत, पण समजून घ्या का हा बाजू ए, हा शिरोबिंदू बी आणि हा शिरोबिंदू सी. सेम तसाच त्रिकोण एक दुसरा एक माझ्याकडे, शिरोबिंदू पी, शिरोबिंदू क्यू आणि शिरोबिंदू आर. हे 2 त्रिकोण आहे ना, मी जर असे जोडले तर तुमच्या लक्षात आलं असेल का हे एकदम तंतोतंत जुळतात बरोबर. हे पहा एका खाली एक त्रिकोण तयार झाले. लक्षात घ्या म्हणजे काय, ए ला जर पी जोडा, सी ला जर आर जोडा आणि बी ला जर क्यू जोडा तर हे आपोआप तंतोतंत जुळतात. आता हे त्रिकोण एकरूप झाले, एकरूप आहेत. नीट समजून घ्या. एकरूप म्हणजे काय, एक सारखं रूप, सेम जशाला तसे आहेत. पण आता मी थोडस याच्यात ट्विस्ट घेतो. मी काय करतो, याचं असं करतो,
आणि आता जोडून बघतो त्रिकोण जुळतोय का. तुमच्या लक्षात येत असेल तर आता त्रिकोण जुळत नाही. जुळतोय नाही ना, बघा नाही. हा जर बिंदू मी पी ला जोडला तर हा ह्या त्रिकोणाचा भाग याला जुळत नाही आणि याचा याला कनेक्ट होत नाही. का बरं असं झाले. हे त्रिकोण तर एकरूप होते. म्हणजे काय, यांच्या मी पाहिलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल तर पी ची जोडी पहिल्यांदा मी कुणाला लावली होती, ए शी लावली होती. त्याच वेळेस म्हणजे पी शिरोबिंदू ए ला जेव्हा कनेक्ट होता किंवा त्याच्या संगतीला होता तेव्हाच हा त्रिकोण आणि या तिन्ही एकामेकाच्या संगतीला होते तेव्हाच हा त्रिकोण एकरूप होता. पण जसं मी ए आणि पी याच्यात फक्त आर इकडे दिला असा आणि मी असं पाहिलं, आता पहा झालाय का एकरूप, नाही झालं. म्हणजे काय, यांचे शिरोबिंदूशी कनेक्शन जोडलं गेलं पाहिजे, यांचा संबंध असला तरच हे एकरूप होतात. म्हणजे यांचा सहसंबंध काहीतरी असला पाहिजे, यांच्या संगती काहीतरी असल्या पाहिजे. म्हणून एकरूप करण्यासाठी आपल्याला शिरोबिंदू खूप महत्वाचे असतात. म्हणजे काय, आता याची जोडी कशी द्यायची मला पहिलं ते समजून घ्या. एकरूप कसा असतो त्रिकोण एकरूप होतात कसे ते समजून घेऊ आपण, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मी इथं दोन त्रिकोण काढतो. हे पहा आता सेम हेच त्रिकोण येत असं ग्रहित धरा, ए बी आणि सी. आणि इथे एक त्रिकोण आहे पी क्यू आणि आर. जर ए पीच्या संगत असेल ना तरच असं होतंय. म्हणजे ए एकाच एक संगत पी, आता हे चिन्ह आहे ना एकाच एक संगतीच आहे. नंतर बी एकाच एक संगत कोणाची पाहिजे, क्यूशी पाहिजे. आणि सी एकाच एक संगत शिरोबिंदूची कोणाची पाहिजे, आरसी. त्यावेळेसच हा त्रिकोण एकरूप आहे असं आपण म्हणतो. पण जसं कमी हे चेंज केलं होत नाही. म्हणजे ज्यावेळेस असं असेल का नाही, आता पहा अशी एकाच एक संगत केली मी, आता नीट समजून घ्या बरोबर. आता त्रिकोण एकरूप झाला. आता त्रिकोण एकरूप झाल्यानंतर अजून काय काय एकरूप झालं, यांच्या बाजू एक सारख्या झाल्या. म्हणजे या त्रिकोणाची बाजू आणि या त्रिकोणा बाजू सेम दिसते. इकडची बाजू सेम आहे, इकडची बाजू सेम आहे, इकडची सेम आहे, इकडची सेम आहे. तसंच या त्रिकोणाचा हा कोण आणि या त्रिकोणाचा हा कोण एकरूप आहे, म्हणजे सारखा आहे. या त्रिकोणाचा हा एकरूप आहे, हा एकरूप आहे, हा एकरूप आहे, एकरूप. म्हणजे काय, आता मी इथं लिहितो, मला वाटतं त्या लक्षात आलं असेल. पण जर मी हे शिरोबिंदू चेंज केला तर होत नाही बघा. हे जर मी शिरोबिंदू चेंज केला तर तुमच्या लक्षात येईल की ही बाजू त्या बाजूला एकरूप नाहीच. ही बाजू जास्त लांब दिसते, ही बाजू अजून खाली गेली. म्हणजे काय, जर यांची अशी संगत असेल तरच एकरूप आहे. मग मी आता काय लिहितोय पहिलं नीट लक्ष द्या, सगळ्याकडे लक्ष द्या. मी पुसतो अगोदर, मला हे त्रिकोण लिहायचे. फक्त आता महत्वाचं काय की लिहिता आलं पाहिजे तुम्हाला तर हे एकरूप नेमकं मला कसं दाखवायचंय, कोणत्या संगतीला कोणती संगत दाखवायची. बरोबर. मी काय करू, थोडस असं वर घेऊया. मी इथं ह्या दोन आकृत्या काढतोय मग मला संगत द्यायची. बरोबर. म्हणजे हा ए, हा आणि हा सी, हे पी क्यू आणि आर जे कागदर होतं ते. मी असं म्हणणार आहे, ज्यावेळेस ए ची संगत एकाशी एक संगत पी ची असेल, बी ची एकाशी एक संगत कोणाची पाहिजे, क्यू ची पाहिजे, आणि सी ची एकाशी एक संगत कोणाची पाहिजे, आर ची पाहिजे. तर हा त्रिकोण ए बी सी एकाशी एक संगत आहे त्रिकोण पी क्यू आर. म्हणून ते जर दोन त्रिकोण एकरूप असतील, आता एकरूप येते याच संगतीने एकरूप येते. म्हणजे ए ची संगत पी ला असली पाहिजे, बी ची संगत क्यू ला असली पाहिजे, सी ची संगत आर ला असली पाहिजे. जर का तुम्ही इकडे मागे पुढे केलं का ते एकरूप नाहीत. मग त्रिकोण एबीसी एकरूप जर असेल, आता एकरूपतेचं चिन्ह काय बघा, दोन आडव्या रेषा आणि त्याच्यावर असा यस टाईप थोडासा द्यायचं तिरकं, हा झालं एकरूपतेचं चिन्ह. मग त्रिकोण एबीसी एकरूप हे एकाशी एक संगतीचं वर दिलंय त्रिकोण पी क्यू आर. जर एकाच एक संगतीनं जर एकरूप होत होते तर काय झालं होतं बघा, बाजू ए बी एकरूप झाली बाजू पी क्यू शी. आता मी लिहितो, एकच बाजू लिहितो मग बाकीच्या तुम्ही लिहा. बाजू ए बी एकरूप झाली कोणाशी, बाजू पी क्यू शी. बाजू तिन्ही बाजू तशाच एकरूप होती, बाजू बी सी एकरूप झाली क्यू आर शी,
बाजू एसी एकरूप बाजू पी आर. अजून काय एकरूप झालं तर हा कोण म्हणजे कोण ए एकरूप झालता कोण पीसी. तसा सेम कोण बीसी एकरूप झाला सीसी म्हणजे क्यूसी आणि सी झाला एकरूप आरसी. एकच एक समजत कळाले का. असं असेल तरच होतंय असं बरं का. जर का तुम्ही आर ची जोडी एशी लावली तर हे एकरूप होत नाही. बरोबर. आता म्हणजे काय एखादा त्रिकोण एकरूप असण्यासाठी एक सारखा असण्यासाठी आपल्याला 6 कंडिशन पाहिजे. कोणकोणत्या. एक तर त्यांच्या बाजू सारख्याच लांबीच्या पाहिजे. बरोबर ना जुळल्या पाहिजे. दुसरं असं त्यांचे कोण जुळले पाहिजेत म्हणजे कोण समान मापाचे असले पाहिजेत. म्हणजे 6 म्हणजे एखादा त्रिकोण एकरूप आहे तर त्यामध्ये 6 गोष्टी एकरूप असतात. कळलंय म्हणजे काय त्याच्या तिन्ही बाजू सारख्याच लांबीच्या पाहिजेत आणि ते कोणही समान मापाचे पाहिजेत. आता पण मग आता साहीची साही पाहिजेच का. जसं का तुम्हाला एक पाठ आहे बघा 6वीला की मला वाटतं सजीवाचे लक्षण म्हणजे काय. काही 7-8 लक्षण आहेत सजीवांची. थोडस विज्ञानाची कन्सेप्ट घेतो. लक्षण म्हणजे काय जर हे लक्षण त्याच्यात दिसले तर तो सजीव आहे. काही मध्ये एखादं लक्षण दिसत नाही. तसं 2 त्रिकोण जर तुम्हाला एकरूप आहेत असं म्हणलं तर काही गोष्टी त्याच्यात एकरूप असतात बाजू आणि कोण. मग सही बी चेक करायच्यात का तर नाही. उदाहरणार्थ एखादा म्हणला का मला ताप आली त्याचं लक्षण काय पहिलं कसोटी काय त्याची त्याचं अंग गरम असलं पाहिजे. नसेल तर आपण म्हणणार नाही. सेम तसं मग आता जर 2 त्रिकोण मला एकरूप दाखवायचे असतील तर किती गोष्टी एकरूप असल्या पाहिजे. लक्षात येते का. साईची साई तर आपण चेक करणार नाही. कमीत कमी किती असल्या पाहिजे तर कमीत कमी 3 असल्या पाहिजे. 3 गोष्टी एकरूप असल्या पाहिजेत. मग नेमके कोणत्या 3 याच्यावरून त्याच्या कसोट्या ठरल्यात. त्याच कसोट्या आपण बघणार आहोत. लक्षात येते का. मग आता त्याच्याची पहिली कसोटी बा बाबा बाकोबा कोबाको आणि बाकोको आणि एक कर्णभुजा कसोटी राहिली याच्यात. बरोबर. त्याची एक एक कसोटी आपण घेऊया आणि मग प्रश्न करत जाऊया. कर्णभुजा कसोटी. आता तुमच्या लक्षात आलं असेल कर्ण कुठं असतो. कर्ण हा शब्द रिलेटेड काटकोनाशीच आहे. त्याच्यामुळे मग ही कसोटी फक्त आणि फक्त काटकोनाशीच कनेक्ट आहे. बरोबर. कर्णभुजा कसोटी. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे बा को काय दिसतंय. बा म्हणजे बाजू आणि को म्हणजे कोण. शब्द ध्यानात धरायचा. बा काय आहे बा बा बा. बरोबर. आता मी थोडस समजून घेतो काय. उदाहरणार्थ समजा हा मी एक त्रिकोण दिलाय. याची बाजू 4 आहे 5 आहे आणि 7 आहे आणि आणि सेम पुढचा एक असा किंवा आपण असं करूया बाजूचं माप लिहायची गरजच नाही. समजा ही एक बाजू आहे काही असेल ती बाजूचं माप. बरोबर. ही बाजू ही बाजू आणि ही बाजू सेम अशीच बाजू इकडे इकडे असेल एकरूप. जर यांच्या या तिन्ही बाजू या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची जर एकरूप असतील संगत बाजूच्या जोडी पण नेमकी म्हणजे ही याची जोडी ही जर असेल याची जोडी ही आणि याची जोडी ही तर हे 2 त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप आहेत. याचा अर्थ असा का उरलेल्या ज्या 3 गोष्टी आहेत आता कोणत्या राहिल्या होत्या कोण आपोआपच एकरूप झाले. आता तुम्हाला चेक करायची गरज नाही. तिन्ही बाजू जर सारख्या असतील ना 2 कोणाच्या तर समजून चला ते 2 त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप आहेत. बरोबर. आता पुढची कसोटी काय. समजते का मी काय सांगतोय रे. आता उदाहरणार्थ एक त्रिकोण घेतला मी. आता थोडं नीट बघा काय काय चेक करायचं आपल्याला. कमीत कमी 3 गोष्टी आपल्याला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल याच्यात 3-3च शब्द आहेत. म्हणजे कमीत कमी ह्या 3 गोष्टी ह्या त्रिकोणात असतील आणि पुढच्या त्रिकोणात असतील तर ते 2 त्रिकोण एकरूप असले पाहिजे. आता याच्यात पहा बा नंतर को नंतर बा म्हणजे ही बाजू आणि यांनी समाविष्ट केलेला हा कोण. तसं इकडे एक त्रिकोण काढतो मी. ही बाजू आणि यांनी समाविष्ट केलेला कोण म्हणजे काय एका त्रिकोणाच्या 2 बाजू नीट आहे का एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे जर दुसऱ्या संगत 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण या दोघं जरी एकरूप असेल. आता बघा नीट आपण साईची साई चेक केले का नाही. काय केलं ही बाजू चेक केली ही बाजू चेक केली आणि ह्या 2 बाजू आणि हे चेक असं सेम जर इकडे जुळलं तर हे 2 त्रिकोण बा को बा. एक शब्द लक्षात घ्या बा को
बा या कसोटीनुसार एकरूप असतात. बरोबर. आपल्याला प्रश्न सोडायचा आहे. मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगतो मी. बरोबर. आता पुढं पुढे एकट आता हे बा कळतंय का? आकृतीमध्ये लक्ष द्या. ही बाजू आणि त्या दोन बाजूच्या मध्ये कोण आहे? बरोबर. आता तिसरी कसोटी काय आहे? को बा को म्हणजे काय? कोण असला पाहिजे, बाजू असली पाहिजे, परत कोण असला पाहिजे. म्हणजे काय? समजा हा त्रिकोण आहे, हा कोण, हा कोण आणि ही मधली बाजू सेम हा कोण आणि त्यांच्या मधली बाजू काय? एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी जर एकरूप असतात तर हे दोन कोण को बा को कसोटीनुसार एकरूप असतात. आकृतीमध्ये दिसतंय तुम्हाला ते दोन कोण असले पाहिजे, एक बाजू, दोन बाजू, एक कोण, तीन बाजू, तिन्ही बाजू मग दाखवा असं. आता इथं पहा. आता तुम्ही मला सर हे को बा को इथं बी तीन शब्द दिसतात. को बा को असं काही शब्द आहे. बरोबर. इथपर्यंत कळत आहे. आता आपल्याला चौथी कसोटी बघायची. चौथ्या कसोटीचं काय नाव आहे? बा को किंवा आता बघा याच्यात ह्या शब्दात थोडस समजून घ्या. इथं आणि इथं तुम्हाला को दिसतंय, इथं बी को दिसतंय, पण इथं नीट लक्षात द्या. जो शब्द मध्ये असतो का नाही मध्ये दोन शब्दाच्या मध्ये याचा अर्थ ती बाजू मधला समाविष्ट असतो. जसं इथं बघा इथं को या दोघांच्या मध्ये याचा अर्थ बाजू म्हणजे दोन बाजू दिल्यात त्याच्या मधला कोण आहे. इथं को आहे म्हणजे दोन कोण आहेत आणि त्याच्यामध्ये बाजू आहेत. जसं असं इथं इकडचे दोन कोण आहेत आणि बाजू दोन कोण आहेत बाजू. इथं काय झालंय का दोन कोण आहेत पण त्यांची समाविष्ट नसलेली बाजू आहे. इथं सांगा मी काय सांगतो. उदाहरणार्थ मी ही आकृती पुसतो मग तुमच्या लक्षात दुसरी आकृती काढतो. हा एक कोण आहे, हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण. हे दोन कोण या दोन कोणांनी समष्टी केली ही बाजू ना ही बाजू नाही ही बाजू म्हणतोय मी. या बाजूचा विचार करा. हे दोन कोण आणि त्यांनी समष्टी केलेली ही बाजू म्हणजे काय? एका त्रिकोणाची दोन कोण त्यांनी समाविष्ट न केलेली दुसरी बाजू की दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली न बाजू यांच्याशी जर एकरूप असेल तर ते दोन कोण बा को किंवा को बा उलट वाचा किंवा इकडून वाचा. हे बघा कोणता शब्द तुम्ही उलटा सुलटा वाचला तर सेम तसंच येते म्हणून इथं द्वंद्व दिले. हे बघा इकडून वाचा बा इकडून वाचा बा को बा इकडून वाचा बा इकडून वाचा को बा को मग हा शब्द इकडे उलटा सुलटा वाचला म्हणून दोनदा दिले. लक्षात येते का? म्हणजे बा को किंवा को बा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय असतात एकरूप असतात. आता एक शेवटची कसोटी आहे कर्णभुजा कसोटी जी याच्यात लिहिलेली नव्हती. ती कशाच्या रिलेटेड आहे तर काटकोणाच्या रिलेटेड आहे. काय कर्ण भुजा नावच आहे त्याच्यात कर्ण आणि भुजा म्हणजे काय? जर मी हा काटकोन काढला त्याचा हा कर्ण आहे, दुसरा काटकोन हा बी कर्ण म्हणजे काय? एका काटकोनाचा कर्ण व कोणतीही एक भुजा ही दुसऱ्या काटकोनाच्या संगत भुजाशी म्हणजे आता कर्ण तर सेम आहे पण भुजाची संगत भुजाशी जर एकरूप असतील तर ते दोन काटकोन कर्णभुजा कसोटीनुसार कसे असतात एकरूप असतात. आता मला वाटतंय हे नावं तुम्हाला तिथं काही द्यायचे नाहीये. परीक्षेत हे जे नाव आहेत ऑलरेडी दिलेलेच असतात. फक्त तुम्हाला शोधायचं असते काय कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे. बरोबर. चला आता आपण प्रश्न सोडूया. आपण शेवटच्या टप्प्यात आहेत. बरोबर. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला हे दिलंय. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आठवीच्या पुस्तकातच आहे ते बघून घ्या. बाकोबा म्हणजे काय, कोबा म्हणजे काय, कर्णभुजा कसोटी म्हणजे काय. हे पहा इथं दोन कोण आणि समाविष्ट नसलेली बाजू नाही कोबा म्हणलंय ते. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतरी तुमच्या पुस्तकात आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊया. आता आपण प्रश्न सोडवूया. 10 मिनिटं आपण प्रश्नाला देऊया आणि उरलेले 5 मिनिटं तुम्हाला जे काही शंका आहे
त्यासाठी सोडूया. प्रश्न काय आता वही पेन आता जरा सजग व्हा का आता प्रश्न आलाय. हा बाह्यकोनाच्या रिलेटेड प्रश्न आहे. काय एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनाच्या मापाची बेरीज 270 असल्याचा त्रिकोण नेमका कोणत्या प्रकारचा आहे? चला आता आपण एक त्रिकोण काढून घेऊ. असे प्रश्न आहे ना शक्यतो थोडा वेळ द्या, आकृती काढा आणि मग सोडवा. काय बाह्यकोनचा अर्थ काय असतो? हे बाह्यकोन असे काय त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनाच्या आता समजून घ्या. बाह्यकोन म्हणजे काय पहिलं एक लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, समजा हा जो बाह्यकोन आहे का नाही, समजा हा जर 110 मापाचा असेल तर हा सुद्धा 110 मापाचाच असतो. बरोबर आहे. पण दोन म्हणजे हे वेगवेगळे. जर हा 110 110 110 बरोबर. हा जर हा जर 70चा असेल ना तर हा सुद्धा कितीचा असतो? 70चा. काय म्हणजे विरुद्ध कोन आहे. बरोबर. मग आता बाह्य दोन कोणांच्या बाह्य कोनाची मापाची बेरीज किती म्हणतात ते? 270. बरोबर. सांगा पटकन कोणता असेल तो कोण? सोडलंय का उत्तर तुम्ही? सोडवा, तुम्हाला वेळ देतो मी. चला आपण एक्सप्लेनेशन बघूयात. आता गृहीत धरा का इथं 2 3 4 कोणाचे नाव दिलेत. काटकोन, समभुज, समद्विभुज आणि विषाकोन. मी काय करतो थोडंसं एक्सप्लेन करून दे का हा प्रश्न सोडवायचा कसा. उदाहरणार्थ हा काटकोन आहे. या काटकोनाचा याचा विचार करा. हा बाह्यकोन आहे. हा आंतरकोन आहे. हा बाह्यकोन आहे. हा बाह्यकोन किती आहे? 90. बरोबर. हा बाह्यकोन किती आहे? 90 चा. जर हा 90 असेल तर ह्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 90 यायला पाहिजे. याचा अर्थ ह्या दोघांची बेरीज जर 90 असेल तर याचा कोण किती येतोय? जसं उदाहरणार्थ मी 45 25 चा काढाय. झाले का? बर. आपण काय करू, हा प्रश्न घ्यायल्यानंतर घेऊ, कारण हा प्रश्न तुमच्या लक्षात आला. एक अजून एक प्रश्न आहे तो सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येणार. हा बघा काय सर्वात लहान कोणाच्या बाह्य कोणाचा माप किती? हा सोडा म्हणजे तो सोपा जाईल. आता हा जो दिसतोय तुम्हाला माप जर दिसत नसेल तर मी माप घेतो. हा जो कोण आहे 3x अधिक 20 इथं x अधिक 30 आणि x अधिक 10 असे हे 3 कोण आहेत. या तुम्हाला सांगायचंय का याच्यातला जर बाह्य कोण सर्वात लहान कोणाचा बाह्य कोण कोणता आहे. आता पहिल्यांदा तुमच्या लक्षात आला पाहिजे याच्यातला लहान कोण कोणता आहे तो काढायचा आहे आणि मग त्याचा बाह्य कोण काढायचा. मी तुम्हाला एक 10 20 अर्ध 30 एक मिनिट 30 एक सेकंद देतो त्याचा काढा. आता याचा उपयोग कोणता करायचा आहे तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. याच्यावरून तुम्हाला x ची किंमत निघेल म्हणजे तुम्हाला याच्यातला एक प्रत्येकाचा कोण निघेल. जो छोटा कोण असेल त्याचा बाह्य कोण काढायचा तुम्हाला. चला पटपट पटपट काढा. झालंय का?
झालंय. चला वाटलं तर आपण तो सोडूया प्रश्न. बरोबर. आता काय मला एक्झॅक्ट लहान सगळ्यात लहान कोण कोणता हे माहित नाही, मग मी सोडायला लागलोय. एक्स अधिक 10 हा एक कोण आहे. परत 3x अधिक 20 अधिक x अधिक 30 अंश. या तिन्ही कोणाची जर मी बेरीज केली तर ती किती भरायला पाहिजे? 180 अंश. बरोबर. इथपर्यंत ठीक आहे. आता काय करायचं मला एक्स ची बेरीज आणि अंकांकाची बेरीज करायचं. हा एक्स हा 3x आणि हा एक्स 1 2 आणि हे 3 5x अधिक हे 10 हे 20 30 आणि 30 आणि 30 60 अंश बरोबर 180 अंश. हे 60 तिकडे जाऊ द्या. 5x बरोबर 180 वजा 60 अंश 5x बरोबर 120 अंश. इथपर्यंत कळलंय? वाटलं तर लिहून घ्या. बरोबर. काय आलंय? 5x बरोबर 120. झालंय. हा आता मी आता हे पुसतोय म्हणजे पुढचं मला हे करा. बरोबर. इथं लिहितो मी. काय 5x बरोबर 120. एक्स बरोबर काय हा 5 इकडे गुणिले म्हणून भागिले होईल. 5 दोन्ही 10 बरोबर. खाली 2 राहिले 5 चौक 20. याचा अर्थ काय एक्स ची किंमत नीट बघून घ्या. एक्स ची किंमत आपली किती आली? 24 अंश. याच्यावरून आपल्याला आता हे काढायचे. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल का हा सगळ्यात छोटा कोण कोणता आहे? हाच आहे. कारण इथे एक्स ची किंमत 10 मिळायचा आहे, इथे एक्स ची किंमत 30 मिळायचा आहे. या एक्स ची तिप्पट करायची मग मिळायचं म्हणजे हा छोटा कोण आहे. म्हणजे काय 34 अंश हा छोटा कोण आहे. कारण काय एक्स म्हणजे 24 अधिक 10 म्हणजे 34 अंश हा सर्वात लहान कोणाचा त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणाचा बाह्य कोण म्हणजे हा कोण लहान झाला 34. मग पुसू का सगळे हे? ओके. किती आलंय आता हे? हा आला 34 अंश. याचा बाह्य कोण म्हणजे काय हा जर 34 अंश असेल तर याचा बाह्य कोण हा असतो. कोणता? हा एक आणि हा एक असतो. म्हणजे बाह्य कोण म्हणजे काय रेषीय जोडीचे कोण म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग 180 अंश वजा 34 किती येईल? करा की वजाबाकी. 146 अंश येते. तुमचा 2 नंबरचा पर्याय. ओके. चला पुढचं घेऊया. हे पहा त्रिकोण एबीसी मध्ये लंब संपात आहे. एसीबी 42 आहे. एओबी किती? मला वाटतं पप्पा मी फक्त हिंट देतो मला कसं सोडवायचा कसा. बरोबर. काय हा आहे 90चा कोण. माझ्या बरोबर प्रयत्न करीत चला. तुम्ही प्रयत्न करा मीही करतो. चला काय हा 90चा आहे. हा 42चा आहे. हा सुद्धा 90चा आहे. तुमच्या एक लक्षात आला असेल हा प्रश्न सोडवायचा कसा दिसताना खूप मोठा दिसतोय. झूम करू कमी याला थोडस. हा ते बघा सोडताना कोणता काय सोडवायचं तुम्हाला पहिले ते समजून घ्या. कोणता सोडवायचा आहे तुम्हाला? एओबी. एओबी हा खूप सोडवायचा आहे. कोणताच काढायचं मला? हा कोण काढायचा इथं बरोबर. मी झूम करतो त्याला इकडं म्हणजे एओबी काढायचा आहे. आता पाहता पाहता शिने असं वाटतं का हे जरा कठीण दिसतोय हा प्रश्न. खूप सोपा आहे. हा 42 आहे. हा जर काटकोन असेल इकडे तर इकडचा काटकोन हा रेषीय जोडीतील कोण म्हणजे हा 90 आहे. हा काटकोन असेल मग हा 90 हा 90 हे 42 म्हणजे चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 180. त्याच्यावरून तुम्हाला हा कोण निघेल. हा कोण निघाला का याच्या विरुद्धचा कोण आहे हा. लक्षात आलं का? दिसतंय प्रश्न आकृती दिसते तुम्हाला बरोबर. याच्या विरुद्धचा हा कोण आहे. आता वेळ थोडा राहिला मी एक्सप्लेनेशन करतो पटपट. बरोबर. याच्या कोणाचा आहे आणि तो जो बाह्य कोणाचा प्रश्न मी तुम्हाला देणार आहे तो कारण त्याच्यावरून तुम्हाला प्रत्येकाची बाह्य कोण काढायचे जातात. ओके. चला झालंय. म्हणजे काय करायचंय तुम्हाला चौकोनाच्या
360 मधून 90 आणि 42 बेरीज करा, 360 मधून वजा केली तुम्हाला हा कोण निघेल, याच्या कोणाचा हा विरुद्ध कोण आहे, म्हणून एकरूप असतात ते. तो जी हा जेवढा निघेल ना तोच तेवढा असतो. ओके, आता पुढं घ्या. एका त्रिकोणाच्या, आता हा प्रश्न सोडवला 2017 आलेला प्रश्न आहे. हा प्रश्न जर सोडवला का नाही, हे बघा तो जो प्रश्न आहे का नाही, तो प्रश्न त्याचं हे उत्तर होतं. नीट समजून घ्या, तो प्रश्न आणि हा प्रश्न सेम आहे. तिथं काय दिलं होतं, दोन बाह्य कोणाची भूमिती 270 आहे. इथं बघा बरं यांची किती येते, हे याचं उत्तर आलं ना का ते त्याचं उत्तर आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं का आपण पुढे उत्तर काढूयात. काय बघा, एका त्रिकोणाच्या, या प्रश्नाला त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल. तुमच्या लक्षात आलं असेल का जवळपास पर्याय सुद्धा सेम आहेत. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाची माप दिलीत त्यांनी. आपण अगोदर त्रिकोण काढूया. आता पहिले समजून घ्या, याचं माप आहे समजा हा, हे कोण आहे, हा बाह्य कोण आहे, हा त्यांनी दिलाय 140 अंश. आता थोडं नीट समजून घ्या, हा जर 140 आहे तर आतमधला किती आहे, 40, कारण 180 दोघांची बेरीज यायला पाहिजे. बरोबर. आता थोडं नीट समजून घ्या मी काय काय सांगतो ते. त्याच्यानंतर त्यांनी असं दिलंय का दुसरा जो कोण आहे बाह्य कोण, त्याचं माप 130. याचं जर 130 असेल तर हा किती असायला पाहिजे, 50 अंश असायला पाहिजे. नीट लक्षात येते तुमच्या काय, हा जर 140 आहे तर याचा अंतर्कोन कितीचा आहे, 40चा. हा जर बाह्य कोण 130 आहे तर याचा अंतर्कोन कितीचा आहे, 50. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती असते, 180. दोन कोण तर तुम्हाला आतले सापडेल, हा 50चा हा 40चा, किती यांची बेरीज किती येते, 90 अंश. 180 मधून जर 90 गेले तर खाली परत 90 राहतील, म्हणजे हा कितीचा कोण पाहिजे, 90चा. आणि जर त्रिकोणात एक कोण 90चा असले तर तो कोणता त्रिकोण असतो, षटकोन त्रिकोण. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे, षटकोन. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण पुढे प्रश्न तो सोडवूया. बरोबर झालंय. चला मला वाटतंय पुढचा प्रश्न घेऊया. आता हा प्रश्न आहे ना त्या एकरूपतेच्या संदर्भातला होता. काय होता, जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण एक्स वाय झेड बी सी ए व एक झेड या संचित एकरूप आहेत तर पुढील पैकी सत्य विधान कोणतं. आता पहिला नीट समजून घ्या प्रश्न काय, यांची एकाशी एक संगत जोडली कशी पहिलं ते समजून घ्या. बी बी कुणाशी कनेक्ट आहे, बी हा वाय शी कनेक्ट आहे, सी हा झेड शी कनेक्ट आहे आणि ए हा एक्स शी कनेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला असं द्यायचंय हा, बी एकाशी एक संगत कुणाशी आहे, वाय ची, सी एकाशी एक संगत आहे झेड ची आणि ए एकाशी एक संगत आहे एक्स ची. म्हणजे जर मी त्रिकोण असे काढे दोन, नीट समजून घ्या. म्हणजे उदाहरणार्थ बी सी ए जर त्रिकोण काढा मी, तर बी ची जोडी वाय ला आहे, सी ची जोडी झेड ची आहे आणि ए ची जोडी एक्स ची आहे. असा तो त्रिकोण असेल. तर याच्यावरून पुढील पैकी सत्य विधान काय कोणतं. ए हा कोण कुणाशी एकरूप असतो, याची जोडी झेडशी म्हणजे झेडची असला पाहिजे. ए झेडशी आहे का, त्यांनी एक्स नाही, बरोबर आहे, ए झेडची एक्सची आहे, बरोबर. हा ए एक्स म्हणजे कोण एकरूप आहे, बी इथं बघा बी झेडशी एकरूप दाखवलाय त्यांनी, आहे का बी हा सी झेडशी एकरूप आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. बर पुढं, ए ची एक्स ची जोडी बरोबर आहे, बी ची जोडी माहिती वाय ची आणि सी ची झेडशी ही बरोबर आहे. चेक करून बघू आपण, ए झेड आहे का, नाही हे दोघांचं नाही. म्हणजे काय असेच याला हा कनेक्ट असला पाहिजे, सी झेडशी कनेक्ट आहे आणि हे याची कनेक्ट आहे, अशीच जोडी असली पाहिजे. म्हणजे बाजू देतील तुम्हाला, बी सी जर बाजू दिली तर ती कोणाची एकरूप असते, वाय झेडशी. बी ए बाजू कोणाची झेड आहे, एक्स वाय ची. सी ए कोणाची आहे, झेड एक्स ची. मग कोण बी सुद्धा वाय चा एकरूप असला पाहिजे, सी कोण झेड ची एकरूप असला पाहिजे आणि ए कोण एक्स ची एकरूप असला पाहिजे. असंच असतंय. ओके, चला आपण पुढचा प्रश्न सोडूया. कसोटीचा प्रश्न होता. मला वाटतं आपला टाइम संपत आला, पण शेवटचा आपण बघून घेऊ काय काय दिलंय त्यांनी. आता पहा इथं लक्षात आलं तुमच्या, ही एक बाजू, ही एक बाजू, ही बाजू याच्याशी सेम आहे, ही बाजू याच्याशी सेम आहे आणि तुमच्या एक लक्षात आलं ही बाजू दोघाला बी. आता बघा हा जर त्रिकोण तुम्ही असा बाजूला उचलून काढा, त्रिकोण समजून घ्या काय याच्यात काय काय एकरूप दिसतंय तुम्हाला ते सांगतो. काय दिसायला लागलं एकरूप,
आता बघा जी बाजू कॉमन असते का नाही, कॉमन दोन त्रिकोणाची एकत्र बाजू असते, जी एक कॉमन जी बाजू असते का नाही सामायिक, ती कायमी एकरूप असते, ती स्वतःचीच एकरूप असते. मग बघा आता ही एक बाजू दिली, याला एकरूप सांगितली त्यांनी, ही बाजू याला एकरूप सांगितली, आणि ही बाजू तर आता हे जर अशी बाजू जर कॉमन समजा उदाहरणार्थ हा एक त्रिकोण आहे आणि ही बाजू याच्यात सामायिक आहे, तर तिला आपण एस असं चिन्हाने डिनोट करतो थोडस एस. मग ही बाजू तर कॉमनच आहे, ही बाजू कॉमन आहे, म्हणजे एक बाजू, दोन बाजू आणि तिसरी बाजू, तिन्ही बाजू जर एकमेक या सारख्या आहेत तर मग त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. मग कोणती कसोटी आहे, तिन्ही बाजू म्हणल्यावर बा कसोटीनुसार एकरूप. ओके, चला आता पुढचा एक एवढा आहे, मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सोडवायचा, हा आणि तो, एवढे दोन प्रश्न सोडा, खाली प्रश्न काय नाही आहेत, शेवट प्रश्न आहे. ओके, आता शक्यसाठी तुम्हाला एक 2 मिनिटं क्विक शंका काय असतील तर ते मला विचारायच्यात आणि हे दोन प्रश्न सोडवायचे. चला विचारा शंका. सगळ्या बोले चांगल्या कशाला बोलू, महेश तर मागचं उदाहरण समजून सांगा. मागचं याच्या मागचं ना, बर 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 सांग सांग. अजून काय शंका आहे? काय नाही सर. चला, मागचं उदाहरण घेऊया. महेश आता ज्याला काही शंका विचारायची नाही त्यांनी माईक चालूच करायचं नाही, माईक बंद करायचं. फक्त आता काय मागचं उदाहरण मी तुम्हाला समजून देतो आणि मग आपण थांबूया. आता हे बाबा कसोटीनुसार कसं आहे ते दिसतंय. आता पहा, ही कसोटी काय सांगते, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू एकरूप असल्या पाहिजे. इथं जे चिन्ह दिसतंय का नाही, याचा अर्थ ही बाजू आणि ही बाजू सारखी, ही बाजू आणि ही बाजू सारखी, दोन बाबा असं झालं. आता एक तर कोण पाहिजे तरच कसोटी होईल. आता इथं कोणाचं काही सांगितलंच नाही, पण ही बाजू बघा, हे त्रिकोण नीट लक्षात, हा त्रिकोण काळा मी आठवतो आणि एक दुसऱ्या रंगाने रंगवतो. हा तुमच्या एक लक्षात आला असेल, ही बीसी जी बाजू आहे का नाही, ती या त्रिकोणामध्ये बी आहे आणि या त्रिकोणामध्ये बी आहे, म्हणजे ही बाजू कॉमनच आहे. मग जर ही कॉमन बाजू असेल तर ही काय असते, सामायिक असते, एकरूप असते, स्वतःची बाजू स्वतःची. मग ह्या दोन बाजू आणि ही एक बाजू म्हणून काय असतंय, बाबा कसोटीनुसार एकरूप. ओके, मला वाटतंय आपण या ठिकाणी थांबूया. आजच्या याने आपला त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा पाठ